तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या नवीन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तसंच आज कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी येथील आपल्याला एक प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आज आहेत। तर त्यांनी शेतीत कसे साधले आहे, शेतीत कशी प्रगती केली आहे, आज याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ। बाबा, तुमचं नाव काय? आदिनाथ अण्णाबा किनीकर, राहणार कोगिल बुद्रुक, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। कनेरी मठापासून माझं एक 2 ते 3 किलोमीटरवरती गाव आहे। गाव ती KVK 2018ला स्थापन झाली। त्यावेळी त्यांनी मला सुरुवातीला सेंद्रिय शेतीचं पूर्णपणे ज्ञान दिल्यानंतर मी स्वतः गांडूळ खत 2018लाच बनवायला चालू केले। मग त्याच वर्षी मी निर्णय घेतला की बाबा फळबाग करूया। घराच्या पाठीमागे माझी जमीन असल्यामुळं ऊसांचा प्रादुर्भावामुळे त्रास होणार, त्याच्यामुळे फळबाग केलेली अतिशय चांगली म्हणली। सेंद्रिय फळबाग मी स्वतः केलेले आहेत। माझ्या अर्धा एकर शेतीमध्ये 18 पिकं आहेत माझ्याकडे। एक लिंबू आहे, शेवगा आहे, केळी आहे, फणस आहे, सफरचंद आहेत, संत्रे आहे, मोसंबी आहे, नारळ आहे, शाळ्याचं नारळ आहे, सुपारी पण मी लावलेली आहे। परत शेवगा पण आंतरपीक चांगल्या पद्धतीचं मी घेतलेलं आहे। तर बाबा, आता आपल्याकडे तुम्ही म्हणला अर्धा एकर किंवा 1 एकर क्षेत्र आहे, तर या भागात तुम्हाला प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखलं जाते। तर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तुमची एक नवी ओळख झाली। तर सेंद्रिय शेतीचं गणित तुम्ही केव्हापासून अंमलात आणलं? मी 2014 पासून KVKच्या ह्याच्या कनेरी मठच्या 100 एकेरी 100 पिकांचं एक मॉडेल तयार केलेलं होतं स्वामींनी। ते माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर मी बाबा मिश्र पीक पद्धती अतिशय चांगली आहे त्या भावनेतनं मी विचार केला। पण ज्यावेळी KVK स्थापन झाली त्याने मला पूर्णपणे सपोर्ट दिला की बाबा हे चालू शकते। आज जंगल जरी झालं तरी आपल्याला उत्पन्न देणार। जंगलामध्ये सुद्धा जे कीड रोग काय नसत्या, प्रत्येक झाड ते तुम्हाला वाण देणारच आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न देणार, म्हणून मला मिश्र पीक पद्धती करायला लावली। हे KVKच्या माध्यमातून मी स्वतः सुरुवात केली। 2018 पासून मी सुरुवात केलेली आहे। तर बाबा, आता आपण म्हणला मिश्र पीक करताय, तर एक मिश्र पिकातून तुमचं वार्षिक उत्पन्न किती मिळतं तुमचं? सर्वसाधारण बघा, मला ते 2 ते 2.5 लाखापर्यंत आता हे लिंबू। तर कसं आहे, मी एक ATM बनवलेलं आहे, मला दिलेलं हे ATM तयार करून दिलेलं आहे KVKनं। इथं बघा, आज शेवग्याला मागणी आहे, लिंबूला मागणी आहे। लिंबू आज 10 रुपयाला 3 शेवगा जातोय। लिंबू माझा 3 रुपयाला घरातनं इथून घेऊन जाते। केळी 50 रुपये डझननं केळी सेंद्रिय म्हणून माझी घेऊन जातात। चिक्कू माझा 80 रुपये किलोनं घेतला जातोय। पण प्रत्येक व्हरायटीचं वेगवेगळं असल्यामुळं प्रत्येक सीझनला मला प्रत्येक वेळा पैसे मिळतात। महिन्यातला कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये मी मिळगत करते। आठवड्याला एक 4 ते 5 हजार रुपये मी घरात बसून मी पैसे मिळवते। हळद काढून नेलेलं आहे मी शिजवायसाठी। या हळदीचं कंद आहेत, हे पावसाळ्यामध्ये मी लावणीसाठी ह्याच बागेमध्ये मी लावतोय। हे मिश्र पीक म्हणजे आंतरपीक मी हळदीचं घेतो। यामध्ये वर्षाकाठी मला कमीत कमी 70-80 किलो हळद मला वाळवून मिळते। हे राजापुरी देशीवान मी कंदापासून मी लावलेले केळीचं रोप आहे ती। ह्या रोपांच्या आंतरपीक म्हणून मी सुरुवातीला एक 3-4 वर्षे घेण्यासाठी गेलेलं आहे। आणि यामध्ये मी गोल्डन सीताफळीची आंतरपीक घेतलेलं आहे। ह्यामध्ये सफरचंदची पण मी एक कलम लावून स्वतः बघितलेली आहे। ती सफरचंदची कलम आहे, सफरचंदची कलम लावलेले आहेत। परत मी स्वतः सेंद्रिय वांगी माझी स्वतःला असावी म्हणून मी केलेले आहेत। ह्यामध्ये जनावरांसाठी वैरणीसाठी मी आंतरपीक मक्याचं पण घेतलेलं आहे। त्यानंतर मी प्रत्येक लाईनमध्ये वेगवेगळे व्हरायटी लावलेले आहेत। इथं संत्री आणि मोसंबी ही व्हरायटीचं मी वाण घेतलेलं आहे तिथे। हे मोसंबीची झाड आहे। हे बघा, ही संत्री याला लागलेलीच आहे तिथं। वाण हे संत्री असल्यामुळं सुरुवातीला मी पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये आंतरपीक मी हळद लावलेली होती आणि हळदीमध्ये हे आंतरपीक घेऊन संत्री आणि मोसंबीची झाडं लावून घेतलेली आहेत। हे केळीचं जरूर 4 गुंठ्याचं प्लॉट आहे, पण कमीत कमी याच्यामध्ये आता 70 घड माझे स्वतः पडलेले आहेत। हे केळीचं जे घड पडलेले आहेत, एका घडापासून मला 400 ते 500 रुपये मला मिळत होते यामध्ये। हां, वर्षाकाठी या घडामधून मला कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये नेट प्रॉफिट मिळते। ही स्वतः मी घरातूनच विक्री करतोय। हे बघा, हे परत हे हळदीचं मी कंद काढून ठेवलेले आहेत। पावसाळ्यामध्ये हळद लावली जाते। सेंद्रियमध्ये मी माझ्याकडे स्वतः मी गांडूळ खताचं स्वतः पाण्याबरोबर ह्या पाटातून मी गांडूळ महिन्यातून एक वेळ गांडूळाचं खत प्रति सरीला 1-1 पोतं ही पाट पाण्यानं मी सोडतो। त्यामध्ये काय झाले,
एक पक्की उतार जमीन असल्यामुळे हे खाली जाते, हिच्यावरती ही उत्पन्न चांगल्या पद्धतीचं मिळते, हे थोडं कमी मिळते. फाऊन गांडूळ खत फाली फाऊन झाल्यामुळं थोडी उंचीला कमी जास्त होते. रासायनिक वेगपेक्षा सेंद्रिय अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळते. सोयाबीनचा प्लॉट केलेला होता. सोयाबीन काढल्यानंतर सप्टेंबरमध्ये केळी लावायचा एक निर्णय घेऊन मी देशी केळीचं वाण मी आणलेलं आहे. राजापुरी म्हणून एक देशीचं वाण, देशी केळी आहे ती वाण आहे. त्यामध्ये मी आंतरपीक आजपर्यंत मी भाजीपाला पण पट्ट्यामध्ये घेत होतो. त्यानंतर मी झेंडूंचं एक आंतरपीक आता घेतलेलं आहे. आता आलं आहे, संपत आलं आहे हे झेंडूचं आंतरपीक. आणि त्यामध्ये शेवगा पिके1चा एक शेवगा मी स्वतः रोपं त्या बागेतली रोपं इथं आणून मी स्वतः लावलेली आहे ती. त्याचं पण आता एक आंतरपीक माझ्याकडे चालू झालेलं आहे. अधिक त्यामध्येच मी टमाटो हा स्वतः घरासाठी सेंद्रिय टमाटो म्हणून मी स्वतः टमाटोसुद्धा स्वतः कुटुंबासाठी मी केलेला आहे. त्यात किडी जाते कोणी म्हणून याला सापळं वगैरे लावायला लागतात ना ते पूर्ण, म्हणजे त्यात नर पकडलेला सापळा येते ते त्याला काय होते छिद्र पाडलं जाते म्हणून तिथं ते सापळे लावायला होते. हां, सापळ्यांचं एक कायसाठी लावायचं त्यासाठी सापळं लावायची. देवगड हापूस आहे, केशर आहे, हे जे वाण घेतलेले आहेत, आंब्याचे वाण घेतलेले आणि ह्याच्यावरती किडीचा अटॅक होऊ नये म्हणून मी हे चिकट सापळे वापरलेले. सुरुवातीला मी चिकट सापळे वापरतोय. ह्याला मोहर आल्यानंतर चिकट सापळे झाल्यानंतर ह्याला जे खोडकीड म्हणून हे जग लागते, आळी लागणे जाते, त्यासाठी मी हे गंध सापळ्यामध्ये हे लावून, हे आता ही कीड आहे बघा, केवढी वाटणं आहे बघा यावर, ही जी आहे ना ही पूर्णपणे नर पकडलेलं आहे. यामध्ये हे नर पकडून मी स्वतः हे आंब्याचं संरक्षण मी पूर्ण सेंद्रियमध्ये करतोय. माझ्याकडे 8 ते 9 जनावर आहेत. खिल्लार गाय आणि गिर गाय आणि म्हैशी 3 आहेत. अशा पद्धतीने जनावर स्वतःचे आहेत. स्वतःच्या जनावरचा शेण जे निघणार आहे त्याचं मी गांडूळ खत स्वतः बनवतोय. ते 3 ते 4 महिन्यामध्ये मी गांडूळ खत स्वतः 3 ते 4 महिन्यामध्ये 4 ते 5 टन गांडूळ खत मी ते स्वतः बनवतोय. हे स्वतः आता बनलेलं आहे, हे स्वतः तयार झालेलं आहे. हे गांडूळ खत चालण्यासाठी आलेलं आहे आणि हेच मी सेंद्रिय शेतीसाठी मी स्वतः वापरतोय. बागेसाठी हेच शेणखत स्वतः मी शेतीसाठी वापरतोय. माझी स्वतः एक 6 एकर बागायची जमीन आहे. मी स्वतःच्या शेतीसाठी हे पूर्णपणे वापरतोय. ह्यामध्ये जे गांडूळ आहेत ना, हे गांडूळ मी 300 रुपये किलोनं मी विक्री करतोय. अधिक 10 रुपये किलोनं हे खत मी स्वतः विक्रीसाठी करतोय. पण स्वतः माझ्या शेतीला राहील ते राहिल्यानंतर मी विक्री करतोय. वर्षाला एक 14 ते 15 टन गांडूळ खत मी बनवतोय. त्यापैकी 10 टन मी स्वतः शेतीसाठी वापरतोय, 4 टन मी स्वतः विक्री करतोय. त्याची परत मी गांडूळ जे आहे ना, गांडुळांचं पिलावळ जे आहे ते महिन्याला एक 10-15 किलो मी गांडूळ स्वतः विक्री करतो. एक 300 रुपये किलोनं मी ती गांडूळ खत विक्री घेतो. मी मिश्र पीक पद्धतीचे अवलंब केलेला आहे इथे बागेमध्ये. शेवगा हा पिके1चा शेवगा मी स्वतः रोपं बियाणं आणून स्वतः रोपं बनवून मी स्वतः लावलेले आहेत. परत आंबाची बाग पण केलेली आहे, आंबाची लाईन मारलेली आहे. परत लिंबू आहे, लिंबूचं उत्पन्न पण चांगलं आहे चालीवरती. 2018ला KVK स्थापन झाल्यापासून KVK स्थापन झाल्यानंतर KVKच्या माध्यमातून मी ही स्वतः सेंद्रिय बाग मी बनवलेली आहे. ही KVK स्थापन झाल्यावर ती KVKच्या मार्गदर्शनामध्ये मी स्वतः ही साई सरबती लिंबूचा वाण मी स्वतः एक 55 झाडं या बागेमध्ये लावलेली आहेत. त्यामध्ये मिश्र पीक पद्धतीमध्ये मला चिक्कूचं आंतरपीक घ्यायला लावलेलं आहे. कारण चिक्कू बराच कालावधीचा चिक्कूचं हे असते आणि चिक्कूचं आंतरपीक मला घ्यायला लावलेलं आहे. हे कालीपत्ते हा चिक्कूचं वाण मला घ्यायला लावलेलं आहे. तिथे आंब्याची कलमांचं कलम केलेले आहेत आणि कलमामध्येच पावसाळ्यामध्ये मी याच्यावरती कवाळांचं एक आंतरपीक म्हणून मी पावसाळ्यामध्ये स्वतः घेतोय आणि हेच अशी मी स्वतः झाडावरती चढवतोय आणि हेच आंतरपीक घेऊन हे जानेवारीपर्यंत मी घेऊ शकतोय. जानेवारीनंतर मला मग आंब्याचं फळबागेचं उत्पन्न चालू होतंय. वरती कवाळाच आहे बघा, ते वरती आहेत बघा ते. तसेच मला स्वतः भाजीपाला घरामध्ये लागणारे जी भाजीपाला आहे ते वांगी असो टमाटो असो हे आंतरपिकं मी यामध्ये मी बागेमध्ये घेतलेली आहे.
ह्या बागेमध्ये आच्छादन हा उसाचा पाला मी कमीत कमी 2 ते 3 टॉली पाला वर्षाला मी गोळा करून आणून स्वतः आच्छादन करून घेतोय. एक तर यामध्ये बाष्पीभवनाचा कालावधी हे होतोय, पाण्याची बचत होते, तणाचा प्रादुर्भाव कमी होतोय आणि सेंद्रिय पदार्थ आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते. ह्या पद्धतीने मी स्वतः यो पाला सगळा पूर्णपणे शेतीमध्ये हातरून घेतलेला आहे. यो बागेमध्ये तसंच मी पपईचं पण आंतरपीक घेतलेलं आहे. ऊसामध्ये आंतरपीक घेऊन हे पपईची सुद्धा यामध्ये कलमं जागी जागी मी रोपं बनवून स्वतः मी कलमांचं उत्पन्न घेतोय. लिंबूचं घे, लिंबू कायम चालूच आहे ना तोडायलाही. या बरं, वातावरण चांगल्या पद्धतीचं राहण्यासाठी मी सुपारीचं आंतरपीक घेतलेलं आहे. दापोली विद्यापीठमधून मी ही सुपारीची रोपं मी मागवून घेतलेले आहेत, स्वतः बनवलेले आहेत आणि ह्याच्यावरती मी काळी मिरी चढवायचा पूर्णपणे मी एक संकल्पना केलेला आहे. तसंच मी केळी आंतरपीक सुद्धा इथं मी घेतलेलं आहे. देशी केळीचं वाण मी इथं आंतरपीक म्हणून सुद्धा बागेमध्ये स्वतः घेतलेलं आहे. ती परत हे केळीचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळताना मी स्वतः एक 15 गुंठे सेंद्रिय केळीची बाग मी खाली स्वतः बनवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आताच किनेकर अण्णांनी आपल्याला सेंद्रिय शेतीबाबत उत्तम मार्गदर्शन केलं. तर सेंद्रिय शेतीचा आगामी काळात सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल ही एक अशी माफक अपेक्षा आहे. तर कॅमेरामॅन रोहित सिंगसह मी ऋषिकेश काळेंगे, कृषी जागरण, कोल्हापूर.